आपण तेल घेऊया. त्याच्यामध्ये आहे अद्रक लसूण. चांगलं भाजून घेऊया. हिरवी मिरची, कोबी, गाजर, शिमला मिर्च, कॉर्न मसाला. हे सगळं असं फ्राय करून घ्यायचं मस्त. ह्याच्यावर आपण 5 मिनिटं झाकून ठेवूया. 5 मिनिटं स्लो गॅस करून झाकून ठेवूया. मस्त फ्राय झाले. त्याच्यामध्ये पाणी, जेवढं तुम्हाला सूप पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतूया. आपण अजून थोडं घेऊया. नमक, मीठ, चवीनुसार मीठ टाका, जसं ज्याला पाहिजे तसं. आता ह्याला चांगली उकळी फुटवून दिल्यानंतर त्यात ब्लॅक पेपर आणि पनीर, कॉर्नफ्लॉवर टाकायचे आपल्याला. उकळी फुटल्यानंतर ह्याला मस्तपैकी उकळी फुटलेली आहे. काय भारी वास येते. तर आता आपण टाकणार पनीर, पावसाच्या दिवसामध्ये असं सूप घेतलं ना, सूप प्यायचं मस्त. आता आपण टाकणार ब्लॅक पेपर, आता आपण टाकणार कॉर्नफ्लॉवर. कॉर्नफ्लोअर मध्ये थोडं पाणी मिक्स करायचं. असं पावसाचे दिवस चालू आहेत, असं वेज सूप मस्त बनवून प्या. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. अजून 5 मिनिटाला उकळी फुटून द्यायची. पनीर आणि कॉर्नफ्लॉवर मिक्स झालं पाहिजे. पाऊस सांगितलेला आहे. हवा काम असेल तर बाहेर जावा, जाऊ नका बाहेर. वेळ लागत आहे. पाऊस थोडा आलेला आहे. पाणी जमा झालेलं आहे. स्वतःची काळजी घ्या. आता झालेला आहे कढाई बघू आपण सूप. मस्त झालेला आहे सूप. गॅस बंद करूया. मस्त सूप झालेला आहे. तर आता असं करूया. कसं काय झालेलं आहे सूप मस्त. तुम्ही पण असं सूप करा. आणि पावसाचे दिवस चालू आहे तर तुम्ही सूप करा, प्या. सर्दी वगैरे सगळं मस्त फ्रेश वाटेल तुम्हाला. तर असा सूप तुम्हाला जर परत बघायचं असेल माझ्या हातचं तर नंतर प्लीज सबस्क्राईब करा.